2 हप्ते एकत्र म्हणजे 3,000 रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लाडक्या बहिणींनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आता मिळणार 3,000 रुपये थेट बँक खात्यात. माहिती पहा. या तारखेपूर्वी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार 1,500 रुपये. मोठी अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठे अपडेट आहे. लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. पैसे नक्की कधी जमा होणार याबाबत अपडेट आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात ट्रान्सफर होतात. ई-केवायसी न केल्याने अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसा जमा झाला नाहीत. यासोबतच महिला व बाल कल्याण विभागाकडून महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. आयकर विभागाच्या मदतीने अर्जाची छाननी केली जात आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून काही नियम आणि अटी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळी महिलांनी सरसकट अर्ज केली आणि ती अर्ज पात्रही ठरवण्यात आली. आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याच्या 1,500 रुपयाचा पहिला हप्ता येण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकताच खात्री लायक सूत्रांकडून मोठी माहिती मिळाली आहे. त्यानुसार 15 ऑगस्ट पूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचे पैसे येण्याची दाट शक्यता आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणीच्या निधीचे थेट हस्तांतरण करण्याचा अंतिम निर्णय होऊ शकतो. यापूर्वी जून महिन्याचा हप्ता 15 जुलै रोजी महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला. 10 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होईल असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निधी वर्ग केला जातोय. जर 18 ऑगस्ट पर्यंत हा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा झाला नाही तर मग थेट रक्षाबंधनाच्या मुहूर्त साधून महिलांच्या बँक खात्यात थेट 3,000 रुपये जमा होऊ शकतात. लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला. ई-केवायसी लागू करण्यात आली. 80 लाख महिला यानंतर या योजनेत अपात्र ठरल्या आहेत. 80 लाख महिलांच्या कागदपत्रात त्रुटी निघाल्या. या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या नाहीत. त्यामध्येच आता जुलै महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हीच महत्त्वाची माहिती होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आणि जर 15 ऑगस्टच्या अगोदर पैसे तुमच्या बँक खात्यात जर लाडकी बहीणचे पैसे आले तर तुम्हाला 1,500 रुपये मिळतील. आणि जर 15 ऑगस्टच्या अगोदर पैसे तुमच्या खात्यात पैसे नाही आले तर सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या मुहूर्तामध्ये 3,000 रुपये जमा होऊ शकतात. ही दाट शक्यता आहे आणि TV9 मराठी या न्यूज पेपरमध्ये देखील सांगितलं गेलं. त्यामुळे आता घाबरण्याची गरज नाहीये, कारण आता सर्वच पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसा लवकरच मिळणार आहेत. तर हीच सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी होती. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला किती हप्ते मिळाले ते देखील मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे किंवा नाही ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या. धन्यवाद.